पिपाणी वाजवणारा माणूस हे आमचं जे चिन्ह आहे, त्याच्याच बरोबर दुसरी जे एक इन्स्ट्रुमेंट आहे त्याला पिपाणी हे नाव त्यांनी दिलं, तुतारी हे नाव. आणि त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस याऐवजी तुतारी पण त्या याच्यात आहे. त्यामुळं अनेकांचा गोंधळ झाला आणि त्यामुळं दिंडोरी लोकसभा मतदारसंघात 1,03,000 मतं आमची तिकडं गेली. त्या माणसाला फारसं कोणी ओळखत नाही, अशा माणसाला 1,03,000 मतं पडली. यातूनच दिसतं की निवडणूक आयोगाने याच्यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे. पण आता असं म्हणतात की तुमच्या संपर्कात बऱ्यापैकी जुनी सगळी मंडळी तुम्ही घ्याल का? नाही, आता असं आहे की जुन्यांना घेणं ही आमची आता प्रायोरिटी नाही आहे. परंतु अनेक कार्यकर्ते येऊ इच्छितात, ज्यांना जे सत्तेत गेलेले नाहीत पण ज्यांचा सत्ता मिळवण्यासाठी वापर झालेला आहे, असे घटक जे आहेत ते वेगवेगळ्या माध्यमातून संपर्कात आहेत. आमच्या पक्षाकडे नवीन चेहरेही यायला लागलेले आहेत. नवीन चेहरे, तरुण मुलं, तरुण कार्यकर्ते हे पुढे यायला लागले आहेत. त्यामुळं प्रत्येक मतदारसंघाचा विचार करून आम्ही योग्य तो विचार करू. असा मी म्हणत नाही आहे. कारण काय आहे की आमच्या पक्षाला जो त्रास मधल्या काळात झाला, त्या त्रासाची देखील आठवण नैसर्गिकरित्या राहणारच. त्यामुळं आम्हाला आमचा पक्ष वाढण्यासाठी जे योग्य आणि आवश्यक आहे आणि आमच्या पक्षाची प्रतिमा ज्यात खराब होणार नाही, असंच पाऊल आम्ही टाकू. काय असं भाष्य वारंवार करणं हे आवश्यक आहे असं मला वाटत नाही. नुसता संपर्क, फोनवर बोलणं, काय करताय, येताय का जाताय याच्या चर्चा करणं, रिझल्ट मिळाल्यावरच याच्यावर बोलणं योग्य आहे. आमच्यासमोर असा प्रस्ताव आलेला नाही आणि जर तरच्या भाष्य केल्याने त्याचा फायदा किंवा गैरफायदा होऊ शकतो लोकांना. त्यामुळे आम्हाला याच्यावर काही बोलायचं नाही. तो तुम्ही ऐकलायच. परिसर तुम्ही पाहताय मराठवाड्यामध्ये जे वातावरण आहे थोडंसं दूषित झालंय, जातीपातीचं वळण मिळालंय. त्यामुळे असं झालं की अक्षरशः शेतातला माणूस, बांधावरचा माणूस एकमेकांना बोलत नाहीये. आधी जिव्हाळ्याचे संबंध होते, हे कसं मिटवलं जाऊ शकतं? हे अतिशय गंभीर आहे. सामाजिक एकता राहिलीच पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत सर्व जाती धर्माची लोक गावात गुण्यागोविंदाने राहत होती. ते वातावरण पुन्हा निर्माण करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत आणि ते होणं आवश्यक आहे. काय मला ऐकू आलं नाही. पवार साहेबांची भूमिकाच आहे. पवार साहेबांनी कालही पत्रकार परिषदेत सूर्यकांता पाटील खासदार, माजी खासदार यांचा प्रवेश झाला त्यावेळी भूमिका मांडलेली आहे. अनेक मुद्दे आम्ही हातात घेणार आहे जे लोकांच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत आणि त्या प्रश्नांची तड लावण्याचा प्रयत्न करणार आहे. पण आता काय झालं आहे की ही विधानसभा आश्वासन देणारी विधानसभा आहे. ही खरं बोलणारी विधानसभा या 12 दिवसात दिसेल असं मला वाटत नाही. जे लोकांनाही आहे, लोकप्रियता मिळवण्यासाठी आणि झालेलं डॅमेज सरकारला जे आहे, सरकारी पक्षाला, ते कंट्रोल करण्यासाठी पाहिजे तो आश्वासन आता हे देतील असं माझी खात्री आहे. ते आम्ही यात्रा शिवनेरीवरून, जुन्नर शिवनेरीवरून काढणार आहोत आणि महाराष्ट्रभर ती जाईल. समारोप ठरलेला नाही, पण तुम्ही बोलताना मगाशी जो विश्वास दाखवला, जे उमेदवार तुम्ही उभा केले होते, गुळगुळीत यश मिळालं, येणाऱ्या दिवसांमध्ये तुमचं चित्र कसं असेल, काय वाटतं, काय विश्वास? आमचं चित्र फार चांगलं असेल आणि ज्या पद्धतीनं जनतेचा प्रतिसाद आमच्या पक्षाला मिळतोय तो पवार साहेबांच्या प्रति जनतेचा असणारा आपुलकी आणि आदर यामुळे मिळतोय. तसं शिवसेनेला देखील उद्धव ठाकरे साहेबांच्यामुळं असणारी आपुलकी, प्रेम
याच्यामुळे मिळतो आहे, काँग्रेसलाही मिळतो आहे आणि त्यामुळं मला खात्री आहे की येणाऱ्या याच्यात हा पाठिंबा हा अधिक वाढेल. आत्तापर्यंत लोकांना असं वाटत होतं की मोदींचा पराभव होणं शक्य नाही, भारतीय जनता पक्षाची मतं कमी होणं शक्य नाही, पण यावेळी महाराष्ट्रातल्या सर्व जनतेनं दाखवून दिलं, मी याचं श्रेय जनतेला देतो की त्यांनी जनतेनं सर्वांनाच व्यवस्थितपणाने जागा दाखवली. एकूण राष्ट्रवादी म्हणून दलित आणि मुस्लिम याची उमेदवार म्हणून संख्या वाढ विधानसभा पूर्वीच्या आणि आत्ताच्या तुलनेमध्ये आम्ही अजून उमेदवारांच्या व्यक्ती केंद्रित उमेदवारांच्या चर्चा केलेल्या नाही आहेत, त्यामुळं कोणत्या जागा मिळत आहेत त्यावर त्या सर्व गोष्टी अवलंबून आहेत. तरुणांना महिलांना चांगली संधी मिळेल आणि आपण मगाशी ज्याचा प्रश्न विचारला त्याही घटकांना जास्तीत जास्त संधी देणार आहोत, पण आज त्याच्यावर भाष्य करता येत नाही कारण आमचं जागा वाटप झालेलं नाही. सांगलीत कोणताही तिढा नाही आहे, अतिशय चांगलं चाललेलं आहे आणि एक शो पूर्ण झालेला आहे. आता दुसऱ्या शोसाठी आम्ही सगळे एकत्रितपणाने काम करतो. सर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या विधानसभेमध्ये ग्राउंडवर आता राष्ट्रवादीचे आमदार उमेदवार तयार करतात. आतापर्यंत पदवीधर आणि शिक्षक त्याच्यामध्ये काय आता जी येणारी विधानसभा आहे त्याच्यामध्ये तुमचे उमेदवार उतरवणार आहात राष्ट्रवादी विधानसभा ना? विधानसभा हो ना, आमचा राजकीय पक्ष आहे, आम्ही उमेदवार असतातच आमच्या या जिल्ह्यात. औरंगाबाद शहरामध्ये जागा वाटप झाल्यावर सांगू आम्ही. आमची आग्रह आहे, पण ते विनाकारण आमच्या महाविकास आघाडीमध्ये तणाव निर्माण करणारं कोणतंही वाक्य मी उच्चारणार नाही. विटायगन प्रकरण झाल्याच्या नंतर पुण्यामध्ये आता ड्रग्ज प्रकरण गाजतंय. ड्रग्जचे धागेदोरे हे मोठमोठे लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत, मात्र थांबायला तयार नाही. केंद्रबिंदू पुणे होत चाललंय, त्याकडे गृहमंत्र्यांनी लक्ष द्यावं. सगळ्या महाराष्ट्राला ड्रगचा विळखा बसलेला आहे. महाराष्ट्रातल्या तरुणाईपर्यंत सहजगत्या ड्रग पोचवणाऱ्या गँग्स आणि त्यांना सपोर्ट करणारं गृह खात्यातले पोलीस हे एक मोठं नेक्सस तयार झालेलं आहे. अनेक पानपट्टीवर देखील ड्रग उपलब्ध होतात असं मला अनेक कार्यकर्ते आणि लोक सांगतात की असे प्रकार चाललेले आहेत आणि लहान वयातच ड्रग चा विळखा अनेक तरुणाईला बसायला लागलेला आहे आणि पुणेमध्ये तर प्रचंड हे अनुभव यायला लागलेले आहेत आणि मला वाटतं की राज्य सरकारच्या गृह खात्याचं हे टोटल फेल्युअर आहे. महाराष्ट्रातल्या तरुण पिढीला चांगलं वळण लावण्याऐवजी पब आणि ड्रग या दोन संस्कृतीचा विळखा बसतोय आणि गृह खातं या सगळ्यांना थांबवण्याच्याऐवजी दुर्लक्ष करून प्रोत्साहन देतं असं मला वाटतं. लोकसभेच्या जर विचार केला तर विधानसभेसाठी भविष्यात जयंत पाटील म्हणून पाहायला मिळतील का महाराष्ट्राच्या जनतेला आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना? मला मगाशी पण समजत होतं, विसरलो मी. जयंत पाटील मुख्यमंत्री किंवा क मुख्यमंत्री याच्यात महाविकास आघाडीच्या कुठल्याही नेत्याने स्वारस्य ठेवू नये. आम्ही सत्तेवर आलं पाहिजे, हे स्वारस्य पहिलं पाहिजे. त्यामुळं आमच्या महाविकास आघाडीत तिन्ही पक्षामध्ये स्पर्धा लागू नये आणि ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि निवडून आलेले आमदार त्यावेळी ठरवतील. आज कुठल्याही पक्षाने नावं घोषित करणं किंवा हे करणं याने आमची महाविकास आघाडीची एकता ही सक्षम राहिली पाहिजे, त्यात कुठे गॅप तयार होऊ नये. म्हणून कुठल्याही महाविकास आघाडीतल्या कुठल्याही पक्षाने मुख्यमंत्री अमका होणार तमका होणार तमका होणार अशी भाष्य करणं टाळलं पाहिजे असं माझं मत आहे. त्यांनाही आवडायला लागेल, तुम्ही घाई करू नका. टाइम इज द सोल्युशन. मला माहीत नाही, अलीकडे माझा बाळासाहेबांशी अलीकडे संवाद झालेला नाही निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर, त्यामुळे त्यांच्या मनात काय मला माहीत नाही. आम्ही मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत शेवटपर्यंत प्रयत्न करत होतो, नाही आम्हाला यश आलं. आता माहीत नाही त्यांच्या मनात काय, आणि आम्ही आमच्या महाविकास आघाडीची चर्चा अजून एकत्रित बसलेलोच नाही. त्यामुळे इतर पक्षांच्या
कन्सेंटने काही करायचं असेल तर करू शकतो आम्ही. साधारण कधी ठरतं? उद्याच बसणार, 25 तारखेला कालच बसणार होतो, पण ते शक्य झालं नाही. काँग्रेस पक्षाची दिल्लीला काहीतरी बैठक होती असं मी ऐकलं, त्यामुळे आता नवीन तारीख ठरेल लवकर. तुम्ही मगाशी बोलताना म्हटले हे सरकार फक्त 2च महिने राहील आणि शेवटचं अधिवेशन राहील, आयुष्याला कसं? सरकार 20 ऑक्टोबरला विधानसभा होणार, 20 सप्टेंबरला साधारण कोड ऑफ कंडक्ट येईल अशी अपेक्षा आहे. त्याचा अंदाज साधारणपणे 1-2 सप्टेंबरपासून होईल. 20 ऑगस्टला निवडणुकीचे मतदार याद्या जाहीर होतील, त्यामुळं 20 ऑगस्टनंतर इलेक्शनचा मोड असेल. त्यामुळं ह्या 12 दिवसात सरकार ज्या घोषणा करेल त्यांना ते पार पाडण्यासाठी देखील वेळ मिळणार नाही. या घोषणा हवेत राहतील, कागदावर राहतील. आमचं सरकार येईल त्यावेळी आम्ही त्यापेक्षा उत्तम योजना महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आणणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे देशाचं नाव खूप मोठं होतं असं म्हणतात, मात्र एक चिंताजनक बातमी आहे. पाणी टंचाईचे संकट भारताची बाजारातील कर्ज क्षमतेची दुःखीची घंटा जी आहे ती वाढते, कारण आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सी मूडीजचा हा भारतासाठी अलर्ट आहे. काय पाणी संकट जे आहे ते भारतावर निर्माण झालेलं आहे, त्यामुळे इतर देशांकडून कर्ज मिळतं. पाणी संकट भवितव्यामध्ये कर्ज क्षमता देशाची कमी होते. पाणी म्हणतात. वॉटर क्रायसिसमुळे कर्ज क्षमता कमी होते असं मुडी म्हणते. नाही, आपल्या देशानं 205 लाख कोटी रुपयापर्यंत का 210 लाख कोटी रुपयापर्यंत कर्ज उभं केलेलं आहे. आणि यापूर्वी एक IMFने इंटरनॅशनल मॉनिटरी फंड जे आहे त्यांनी एक इशारा मागच्या वर्षी दिलेला होता की तुमचं कर्ज काढण्याचा जो वेग आहे तो प्रचंड मोठा आहे आणि त्यामुळं श्रीलंकेसारखी परिस्थिती होईल, त्यामुळं आधीच काळजी घ्या. त्यामुळं मला वाटतं की केंद्र सरकारने या सगळ्या काळज्या घेऊन सरकारमध्ये काम केलं पाहिजे. महाराष्ट्र सरकारने त्यांना एवढ्या मोठ्या प्रकारात आता हे आमदार सांभाळण्यासाठी एवढे वर्क ऑर्डर आणि टेंडर काढून कामं दिलेली आहेत की त्या सगळ्यांची बेरीज जी आहे त्याचे पैसे द्यायला 3 वर्ष लागतील. एवढी आश्वासनं, तुझ्या मतदारसंघात 1500 कोटी, तुझ्या मतदारसंघात 400 कोटी, तुझ्या मतदारसंघात 5000 कोटी, हे आमदारच घोषणा करतायत. माझ्या मतदारसंघात मी एवढे आणले, त्याची बेरीज केली तर महाराष्ट्राचं बजेट 3 वेळा मांडावं लागेल. त्यामुळे ही त्या भागातल्या जनतेची फसवणूक आहे, त्याच्यापेक्षा काय नाही. नारळ फोडणे आणि कमिशन घेणे याच्या पलीकडं कमिटमेंट काही नाही आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.